नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स म्हणजे MNO क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण परत एकदा MNO सिलेक्शन झोनमध्ये परत आपण इम्पॉर्टंट टॉपिक इथे घेऊन आलाय. बघा, टॉपिकचं नाव काय असणार आहे? कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो काय? CPR आपण म्हणतो. बरं का, एकदम इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे आपलं सर्वचे आपलं नर्सिंग एक्झाम्स मध्ये. एक्झाम्पल कुठली? नॉर्सेट 10, CHO महाराष्ट्र, DMER, DHS, CRE, RRB, ESIC आणि आपलं जे सर्व नर्सिंग एक्झाम्स मध्ये ही इम्पॉर्टंट टॉपिक असणार. कुठली? CPR. बघा, MNO सिलेक्शन झोन मधला ही 8वा एपिसोड असणार आहे. MNO सिलेक्शन झोन मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत कुठल्या पण सब्जेक्टचा असो, आपण ह्या झोन मध्ये म्हणजे काय हा सिरीज मध्ये इथे कव्हर करणार आहोत. ओके, कम्प्लिटली कसं मराठीमध्ये असणार आहे. ओके, आणि जे विद्यार्थी JNM BSc नर्सिंग आहे त्यांना पण फायदा होणार आहे, कारण हेच तुम्हाला काय करायचंय, तुमच्या फायनल एक्झाम मध्ये लिहून आलं तरी पण तुम्हाला हमखास मार्क्स पडणार आहेत. ओके, चला, आपलं एकच दे असणार आहे काय? सिलेक्शन. ओके, काय सिलेक्शन? आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ॲज अ नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स म्हणून काय करायचंय, कार्यरत होण्यासाठी आपलं तयारी चालू आहे. ओके, चला, हे झालं आपलं कार्डिओ पल्मनरी रिससिटेशनचा. मग त्याच्या नंतर आपण सुरू करूया. ओके, त्याचा अगोदर काय सगळ्यांना माहिती आहे काय? नॉर्सेट 10 स्टेज 1चा रिझल्ट आलेला आहे. ओके, ज्यांनी पण इलिजिबल झाले फॉर नॉर्सेट कुठली स्टेज 2ला. ओके, जे सगळ्यांना काय MNO करणं म्हणजे खूप खूप शुभेच्छा आहे. मग तुम्हाला काय करायचंय बघा, ऍडमिट कार्ड जे मेन्स एक्झाम म्हणजे स्टेज 2चं एक्झाम कधी होणार आहे? 30 एप्रिलला होणार आहे. ओके, तुमचं ऍडमिट कार्ड वगैरे 27 एप्रिल पर्यंत येतात. तुम्हाला एकदम कूल राहायचं आहे. ओके, कसं राहायचं आहे? एकदम काम राहायचं आहे, म्हणजे एकदम थंड राहायचं आहे. ओके, आणि कॉन्फिडेंट राहायचं आहे. ओके, कॉन्फिडेंट राहायचं आहे. ओके, एकदम कूल. बरं का, ह्या पद्धतीने तुम्हाला एक्झाम द्यायचा आहे. बरं का, अजून एक सांगू का? ह्या स्टेज 2मध्ये ओके, जे एलिजिबल बघा, जे नॉट एलिजिबल आहे त्यांचं पण त्याच्यासाठी पण मी सांगतो. पण अगोदर काय, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओके, ज्यांना काय करायचं आहे, एकदम निवांत राहायचं आहे आणि तुमचं जे रुटीन अगोदर होतं तेच फॉलो करायचं. असं नाही बाबा माझं काय स्टेज 1 पास झाले, आता स्टेज 2 साठी मी एक अजून 2-3 तास एक्स्ट्रा अभ्यास करतो. बरं का, असं करू नका. जे अगोदरचं जे रुटीन आहे तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके, तुम्ही इकडे तिकडे केलं ना, मग तुमचं हेल्थवरती इम्पॅक्ट पडू शकते. म्हणजे काय, तुमचं हालत हेल्थ ओके बघू शकतो. म्हणून परत काय तुम्हालाच त्रास होणार आहे ते. म्हणून काय, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला फक्त रिव्हिजन म्हणजे रिव्हिजन करत जायचं आहे. ओके, फक्त तुम्हाला काय रिव्हिजन करायचं आहे. ओके, रिव्हिजन आणि जे तुम्ही टेस्ट देताय डेली. ओके, जे तुम्हाला टेस्ट द्यायचं आहे आणि रिव्हिजन करायचं आहे आणि तुमचं डोकं एकदम शांत ठेवायचं आहे. आणि एक सगळ्यांचं इम्पॉर्टंट काय ह्याच्यामध्ये, निगेटिव्ह कंट्रोल करणे खूप म्हणजे काय, तुम्ही किती पण स्टार मार्क करा, म्हणजे निगेटिव्ह कंट्रोल करणे तुमच्यासाठी खूप फायदा म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे. इन केस ऑफ तुमचं इकडे कंट्रोल नाही झालं निगेटिव्ह, मग तुमचं सिलेक्शन होणार आहे. ओके, म्हणून काय तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं. हे झालं. बघा, हे UR साठी किती लागलेले? 93, EW साठी 78, ओके, OBC साठी 84 आणि SC साठी 81 आणि ST साठी 74. ओके, हे सगळं काय, हे कट ऑफ पर्सेंटेज आहे. ओके, जे स्टुडंट्स ओके ज्यांचं काय झालेलं आहे नॉन इलिजिबल, म्हणजे त्यांचं इलिजिबल झालं नाहीये त्यांनी कशासाठी? आपलं स्टेज 1 साठी, म्हणजे जे प्री एक्झाम आहे. ओके, प्री एक्झाम मध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं आहे. आता एक्झाम झालेले आहे, आता तुम्ही काही विचार करून काय फायदा होणार आहे का? नाही. मग तुमचा नेक्स्ट स्टेप काय असायला पाहिजे? तुमचा नेक्स्ट स्टेप असायला पाहिजे नॉर्सेट. किती? नॉर्सेट 11ची तुम्हाला तयारी करायचं आहे. ओके, त्याच्यासोबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे DHS पण वेकेन्सी येणार आहे. त्याच्यानंतर एंडिंगला DMER पण येऊ शकतो आणि ऑलरेडी CHO तर आलेलाच आहे. ओके, एक्झाम तुम्ही भरलेले, फक्त कोर्टमुळे पेंडिंग पडलेले. हे झालं. मग फक्त जे नॉट एलिजिबल आहेत ओके, ज्यांना काय करायचंय, फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचंय. जे तुम्ही ऑलरेडी वाचलेले किंवा नोट्स वगैरे काढलेले ओके, तुम्हाला काय करायचंय परत एकदा ओके, जे सगळं तुमचं काय सिलेबस आहे ओके, तुम्हाला काय करायचंय सिलेबस कंप्लीट करायचंय. त्याच्यानंतर रिव्हिजन ओके, रिव्हिजन परत तुम्हाला काय एकदा सिलेबस कंप्लीट करून रिव्हिजन मारायचं आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज तुम्हाला कंटिन्युअली डेली एक टेस्ट सिरीज द्यायचं आहे. ओके, जे तुम्हाला मी फॉर्मेट वगैरे दिलेलं आहे. ओके, तुम्ही ऑफलाईन मध्ये पण म्हणजे काय प्रॅक्टिस करू शकता. असं नाही की बाबा मला ऑनलाईन म्हणजे कुठले पण टेस्ट सिरीज घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला इम्पॉर्टंट काय टेस्ट सिरीज ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्हाला एक टेस्ट सिरीज तुम्हाला डेली द्यायचं आहे. ओके, नॉर्सेट 11 साठी तुम्हाला हमखास काय भरपूर मार्क्स पडू शकतो, म्हणजे काय तुम्ही इझिली कव्हर करू शकता. हे तिन्ही फॉलो करायचं. ओके, हे झालं नॉन एलिजिबल, म्हणजे ज्यांनी एलिजिबल झालं नाहीये नॉर्सेटमध्ये. ओके, चला, तुम्हाला पण शुभेच्छा आहे. आणि परत एकदा काय करायचं, तुम्हाला जे फेवरेट तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला काय करायचं आहे, रिस्टार्ट करायचं आहे. ओके, घाबरायचं नाही, एक्झाम भरपूर येतात, फक्त नॉर्सेट नाहीये, आपल्यामध्ये काय RRB पण येतात कधी कधी आणि सगळी मॅक्झिमम वेकेन्सी येतात. बरं का, आता रिसेंटली SSC वगैरे आले, सगळी फॉर्म भरायचे तुम्हाला. ओके, चला, काही क्वेरी असेल तर तुम्ही बिंदासपणे विचारू शकता.
चला हे झालं आपलं एक्सप्लेनेशन, खूपच झाले. चला त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कॉमेंटमध्ये बिंदासपणे काही क्वेरी असेल तर विचारू शकता. आणि जे तुमचं मित्रमैत्रिणी कोणी पण असो, ओके, जे JNM स्टुडंट असो किंवा BSc नर्सिंगला पण असो, त्यांना पण आपली चॅनलची लिंक शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, चला मग आपलं जे मेन फोकस होता, ओके, जे क्लासमध्ये आलो आपण कशासाठी, आपण आज अभ्यास करणार आहे CPR म्हणजे काय, कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन. कार्डिओ म्हणजे काय, आपला हार्ट, पल्मनरी म्हणजे काय, आपलं लंग्स. आपल्याला काय करायचं आहे, रिससिटेशन म्हणजे काय, आता आपण फेल झालो म्हणजे आपल्याला परत सुरुवात करायचं, म्हणजे काय, रिस्टार्ट करायचंय. काय रिस्टार्ट करणार आपण, नॉर्थ 11 साठी तर तयारी करणारच आहे बरं का. त्याच्यासोबत आपल्या CPR मध्ये काय करायचंय, कार्डिओ म्हणजे हार्ट आणि आपलं रेस्पिरेशन लंग्सला काय करायचंय, परत रिस्टार्ट करायचंय. बघा CPR म्हणजे काय असतो, CPR काय, एमर्जन्सी लाईफ सेव्हिंग प्रोसिजर आहे. बघा काय आहे हे, एमर्जन्सी लाईफ सेव्हिंग प्रोसिजर असणार आहे. दॅट इज डन when individual heart आणि breathing has stopped. बघा जे इंडिव्हिज्युअल आहे म्हणजे काही एक व्यक्ती आहे ज्याचा हार्ट म्हणजे काय, हृदय, आणि ब्रीथिंग म्हणजे ते श्वास, ओके, आपण श्वास घेतो सोडतो, ओके, हे काय बंद झालेलं आहे, म्हणजे बंद झाले ज्यावेळी आपल्याला काय, ही एमर्जन्सी लाईफ सेव्हिंग प्रोसिजर म्हणून आपल्याला कामाला येतोय. ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, टू रिस्टार्ट करणार आहे, म्हणजे काय, रिससिटेशन करणार आहे. कशाला, हार्टला आणि ब्रीथिंगला. ओके, इट विल प्रोव्हाइड, हे काय प्रोव्हाइड करतो, O2 म्हणजे काय, आपलं ऑक्सिजन टू व्हायटल ऑर्गन, जे आपलं मुख्य ऑर्गन्स आहे, ओके, ज्याला काय मदत करतो, O2 प्रोव्हाइड करतो. ओके, इन केस ऑफ O2 प्रोव्हाइड नाही केलं तर मग तिथे काय, आपलं सेल डेथ वगैरे होऊ शकतात. आणि हे काय म्हणू शकतो आपण, बायोलॉजिकल डेथकडे म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल जाऊ शकतो. हे जर लक्षात आलं का, चला हे काय, इमर्जन्सी लाईफ सेव्हिंग आहे. ओके, लाईफ सेव्हिंग प्रोसिजर आहेत आणि ही काय, O2 प्रोव्हाइड करणार आहेत. ओके, आपलं व्हायटल ऑर्गन्सला, एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर इट विल प्रिव्हेंट द पर्सन फ्रॉम द बायोलॉजिकली डेथ. बघा जे पेशंटचं डेथ होणार आहे, ओके, त्याला आपण काय, प्रिव्हेंट करू शकतो बरं का. बायोलॉजिकल म्हणजे कुठली, सेल्युलर डेथ. ओके, जे प्रत्येक सेल्सला काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे, ऑक्सिजन असेल तर ते डेथ होतात. ओके, ह्याच्यापासून आपण प्रिव्हेंट करणार आहे CPR देऊ. हे पॉईंट चाललं. त्याच्यानंतर क्लिनिकली डेड पेशंट हार्ट लंग स्टॉप म्हणजे ज्यावेळी बंद होते, ज्यावेळी बायोलॉजिकली डेड इन 4 to 6 मिनिट. बघा ज्यावेळी पेशंटला O2 भेटत नाही, ओके, ड्यू टू द लॅक ऑफ O2 टू द व्हायटल ऑर्गन्स, म्हणजे जे आपलं मुख्य ऑर्गन्स आहे, ओके, कुठले पण पकडा तुम्ही, कुठले पण म्हणजे आपलं ब्रेन झालं, हार्ट झालं, ओके, हे सगळे असे ऑर्गन्स आहेत. ओके, ही व्हायटल ऑर्गन्स आहे, हे आपल्याला म्हणजे काय, ऑक्सिजन सप्लाय पाहिजे म्हणजे पाहिजे त्याचं. ओके, ज्यावेळी ह्या मेन ऑर्गनला किंवा व्हायटल ऑर्गन्सला लॅक ऑफ O2 भेटणार, मग हे काय करतो, बायोलॉजिकली डेड होऊन जातो. किती, 4 ते 6 मिनिट मध्ये बरं का, हे तास नाहीये बरं का, मिनिट आहे. ओके, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे झालं CPR. इथे BLS आहे. ओके, हे BLS म्हणजे काय, बेसिक लाईफ सपोर्ट. ओके, हे पण लक्षात ठेवा. चला हे झालं CPR बद्दल आपलं थोडं इंट्रोडक्शन झालं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे इंडिकेशन ऑफ द CPR, म्हणजे आपण CPR कधी द्यायचं. ओके, असं नाही की एक चाललंय पेशंट, ओके, एक चाललंय पेशंट किंवा कोणीतरी थांबलेलं आहे, चला ह्याला CPR घेऊया, ओके, ह्याला CPR देऊया, मला येते ना CPR करायला, ओके, द्यायला, मग असं करणार आहे का आपण, नाही. चला ह्याच्यासाठी काय इंडिकेशन्स आहेत. इंडिकेशन मध्ये बघा काय काय म्हणतात, कार्डियक अरेस्ट. बघा कार्डियक मध्ये काय काय, कार्डियक अरेस्ट कॉजेस, त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतो, हार्ट अटॅक असू शकतो म्हणजे मायकोर्डियल इन्फेक्शन. हे झालं. त्याच्यानंतर CAD म्हणजे काय, आपलं कोरोनरी आर्टरी डिसीजेस, म्हणजे जे आर्टरी असतात त्याच्यामध्ये ही आपलं फॅट प्लेक वगैरे इथे थांबलेले असतात, म्हणजे इथे ब्लॉक वगैरे होतात, ज्यावेळी पण आपण CPR देतो. आणि पल्सलेस, ओके, पल्स इथे फील होत नाही, इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी झालं, आणि असिस्टॉल, ऑप्शन्स ऑफ असिस्टॉल, आणि अजून काय इथं FET आणि फिब्रिलेशन ज्यावेळी पण आपण देतो बरं का. आणि RTA, रोड ट्रॉफिक ऍक्सिडेंट. ओके, ह्यावेळी आपण कार्डियक अरेस्ट कॉजेसमध्ये बरं का, कार्डियक अरेस्ट झालेले ज्यावेळी पण आपण इथे देणार आहोत. ओके, नेक्स्ट कुठले, रेस्पिरेटरी अरेस्ट. बघा एक होता पल्स आणि दुसरं होतं काय, रेस्पिरेशन. हे दोघांना रिस्टार्ट करण्यासाठी आपण CPR देणार होतो. लक्षात आलंय का. चला पहिला कुठलं, ड्राउनिंग आणि एअरवे ऑब्स्ट्रक्शन ऑफ अ फॉरेन बॉडी. बरं, ओके, हे फॉरेन बॉडी पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे बरं का, आपण नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया बरं का. फॉरेन बॉडी हे झालं. आणि ड्रग रिॲक्शन, इलेक्ट्रिकल शॉक आणि कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, म्हणजे काय, हे कार्बन मोनॉक्साईड आहे. ओके, CO, हे पण काय, ही रेस्पिरेटरी अरेस्ट कॉजेस, म्हणजे हे कॉज करू शकतो ज्यावेळी आपल्याला CPR द्यायचं असतं. ओके, एवढं लक्षात आलंय का. चला हे झालं CPRचं इंडिकेशन. आता नेक्स्ट बघा असेसमेंट, ज्यावेळी आपल्याला द्यायचं असतं पेशंटला CPR, ज्या पेशंटमध्ये आपल्याला काय काय दिसतो, ओके, अपनिया म्हणजे काय, absence of breathing. हे झालं. आणि कॅरोटिड पल्स अब्सेंट, जे आपलं कॅरोटिड पल्स आहे, ओके, हे काय आपल्याला काय भेटणार आहे, इथे अब्सेंट भेटणार आहे. इथलं कॅरोटिड बरं का, इथलं आपलं आपण काय म्हणतो, हार्ट मधलं इथं डायरेक्ट इथे अपिकल पल्स किंवा अपिकल म्हणून म्हणू शकता. ओके, हे झालं अपनिया आणि कॅरोटिडी
कॅरोटिड पल्स ॲब्सेंट झाला आणि डायलेटेड पुपिल. ओके, प्युपिल कसं झालेलं असतात एकदम डायलेटेड म्हणजे उघडलेलं असतं. पुपिल म्हणजे काय, जे डोळ्यात काळं दिसतं बघा एकदम छोटी, जे पुपिल. ओके, बघा हे काय झालं, ही तिन्ही काय, ही कार्डिनल साईन आहे बरं का. ही तिन्ही काय, ही कार्डिनल सायन्स आहे. ओके, इथं खाली लिहिलेलं आहे का, चला हां, हे काय, ही कार्डिनल सायन्स ऑफ द कार्डियक अरेस्ट आहे. हे कुठली कार्डियक अरेस्टची कार्डिनल साईन आहे, एक अपनिया, दुसरी कॅरोटिड पल्स ॲब्सेंट आणि डायलेटेड पुपिल, ही तीन असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठली असणार आहे, पेशंट अनकॉन्शियस असणार आहे, सायनोसिस असणार आहे आणि फिट्स किंवा कूल स्किन कसं असणार आहे, एकदम थंड आपल्याला भेटू शकते. हे झालं असेसमेंट ज्यावेळी आपण CPR देणार आहे पेशंटला. ओके, बघा आता पेशंट कुठे आहे, आउट ऑफ द हॉस्पिटल. ओके, असं नाही की बाबा चला प्रत्येक पेशंट असं आहे, चला मला आता काय व्हायचंय, काहीतरी अरेस्ट वगैरे व्हायचंय, चला हॉस्पिटलमध्ये होऊन झाल्यानंतरच म्हणजे हॉस्पिटल गेल्यानंतरच अरेस्ट होणार असं आहे का, नाही, प्रत्येक वेळी कुठं पण होऊ शकते. ओके, बघा कार्डियक अरेस्ट आउट ऑफ द हॉस्पिटल, म्हणजे हॉस्पिटल सोडून कुठं झालं तर आपल्याला काय करायचंय, साइन ऑफ द सर्व्हायवल. बघा पहिलं काय काम करायचंय आपल्याला, ऍक्टिव्हेट द एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम. पहिल्याला आपल्याला काय करायचंय, ऍक्टिव्हेट करायचंय कशासाठी, एमर्जन्सी रिस्पॉन्स टीमसाठी. हा बाबा असं असं म्हणजे काय 108ला वगैरे फोन केलं की हा असं असं झालं म्हटल्यावर ते टीम येतील. हे झालं. त्याच्यानंतर हाय क्वालिटी CPR. ओके, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन आपल्याला इथं द्यायचं आहे. ओके, कसा पद्धतीने द्यायचं ते मी पुढे सांगतो. ओके, स्टार्ट हाय क्वालिटी CPR इमिडिएटली विथ अ डीप अँड अ फास्ट कंप्रेशन. डीप म्हणजे आतमध्ये, फास्ट म्हणजे आपलं स्पीड जास्त पाहिजे, असा हाय क्वालिटीचा आपल्याला CPR द्यायचं असतं. पहिला आपण कॉल केलो, त्याच्यानंतर CPR द्यायला सुरुवात केलं, ते पण कसला हाय क्वालिटीचा. त्याच्यानंतर आपल्याला डिफिब्रिलेशन अप्लाय अँड यूज द ऑटोमेटेड एक्सटर्नल काय, ही डिफिब्रिलेटर असणार आहे. ओके, ॲज अ सून ॲज पॉसिबल, जेवढं लवकर होतील तेवढं लवकर, कारण आपण ऑलरेडी कॉल केलेला आहे. ओके, एमर्जन्सी टीमला. आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स्ड रिससिटेशन बरं का, प्रोव्हाइडेड द EMS. ओके, एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस आणि अदर हेल्थ केअर प्रोफेशन ॲट द सीन अँड इन द ट्रान्सपोर्ट. ओके, म्हणजे आपण ऑलरेडी तरी कॉल दिलेले आहे. मग जे आपलं EMS किंवा आपलं हेल्थ केअर प्रोफेशनल टीम इथे काय करणार आहे, ॲडव्हान्स्ड रिससिटेशन इथं देणार आहे. ओके, म्हणजे जे आपलं पल्स आणि रेस्पिरेशन स्टार्ट करण्यासाठी. हे झालं. त्याच्यानंतर पोस्ट कार्डियक अरेस्ट केअर झालं, त्याच्यानंतर रिकव्हरी. असं हे काय असणार आहे, चैन ऑफ सर्व्हायवल असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण पेशंटला वाचू शकतो. पहिला फोन करून घ्यायचा म्हणजे काय, ऍक्टिव्ह करायचं एमर्जन्सी रिस्पॉन्स, त्याच्यानंतर CPR द्यायचं, त्यानंतर डिफिब्रिलेशन. असं नाही की बाबा मी निवांत आता CPR देणार आहे बरं का, CPR ही टेम्पोररी आहे, आपल्याला सर्व्हायवल करण्यासाठी ही सगळं यूज करायचं. डिफिब्रिलेशन झालं, ॲडव्हान्स रिससिटेशन झालं आणि पोस्ट कार्डियक अरेस्ट केअर झालं, रिकव्हरी, हे सगळं फॉलो करायचं ज्यावेळी पेशंट वाचतो बरं का. हे झालं काय, आउट ऑफ द हॉस्पिटलमध्ये चैन ऑफ सर्व्हायवल. ओके, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप CPR सिक्वेन्स. ओके, CPR सिक्वेन्स आपण कसं देणार आहे बरं का, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुठली फॉर्म्युला, CAB. अगोदर 2010 पेक्षा अगोदर कुठला होता, ABC होता. ओके, आपण ABCD म्हणून लक्षात ठेवायचं, पण आता कुठलं ठेवायचं तुम्हाला, CABD आता लक्षात ठेवायचं आहे. CABD. चला पहिला काय करतो आपण CABD मध्ये. ओके, CAB फॉर्म्युलामध्ये व्हेरीफाय द सीन सेफ्टी, म्हणजे जे पेशंटला अनरेस्पॉन्सिव्ह किंवा अनकॉन्शियस पडलेले जे पेशंट जे पडले जे एरिया, ओके, जे सेफ आहे का नाही आपल्याला बघायचे. व्हेरीफाय द सीन सेफ्टी म्हणजे एन्श्योर दॅट एरिया इज सेफ फॉर ऑल, म्हणजे ही एरिया सेफ आहे का, म्हणजे फक्त पेशंटसाठी नाही, जे CPR देतो. ओके, सगळ्यासाठी असं होतंय. इन केस ऑफ समजा कुठेतरी भूकंप व्हायला, तुम्ही एका बिल्डिंगच्या साईडला CPR देत आहे. ओके, बिल्डिंग तुमच्यावर पडल्यावर मग हे चुकीचं आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की सेफ्टी असायला पाहिजे, जे पेशंटसाठी पण आपण CPR देतो, जे टीम मेंबर त्यांच्यासाठी पण. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, चेक रेस्पॉन्सिव्हनेस, म्हणजे ते पेशंट रिस्पॉन्स आपल्याला देतं का. ओके, अरे बाबा तू बरा आहे का, आर यू ओके म्हणून त्याला विचारायचं. ओके, टॅप आणि शाउट मारायचं आणि ओढायचं, म्हणजे काय आवाज द्यायचा पेशंटला. हे झालं, ओरडायचं. त्याच्यानंतर शॉट फॉर द नियर बाय हेल्प, म्हणजे कोणी असेल तर तुम्ही त्यांना हेल्पसाठी घेऊ शकता. कॉल फॉर द असिस्टन्स इमिडिएटली, पटकन. त्याच्यानंतर काय करायचं, ऍक्टिव्हेट द एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम. आपल्याला काय करायचं, यूज युअर मोबाईल डिव्हाइस आणि आपण काय करणार आहे, रिस्पॉन्स सिस्टम ऍक्टिव्हेट करणार आहे. त्याच्यानंतर गेट AED आणि एमर्जन्सी इक्विपमेंट. ओके, जे AED वगैरे आलं की आपण लगेच वापरायचं. त्याच्यानंतर चेक पल्स अँड ब्रीथिंग बरं का, चेक पल्स अँड ब्रीथिंग. पल्स चेक करायचे कुठली, कॅरोटिडची. त्याच्यानंतर ब्रीथिंग चेक करायचे, ही कसं एकदम सायमल्टेनियसली चेक करायचं. असं नाही की चला मी चाललो आता मला 1 मिनिट म्हणजे पल्स चेक करायला येतो, मी पहिलं 1 मिनिट काय पल्स चेक करतो, असं करायचंय का, नाही. टाइम इथे खूप महत्वाचं असणार आहे. ओके, चेक पल्स अँड ब्रीथिंग सायमल्टेनियसली. बघा 5 ते 10 सेकंडमध्ये तुम्हाला इथे काय करायचंय, मोजून काढायचंय.
बघा मिनिमम 5 सेकंड, मॅक्झिमम तुम्हाला 10 सेकंड पर्यंत हे दोन्ही मोडून म्हणजे काय मोजायचं आहे, म्हणजे चेक करायचं आहे. बघा पल्स आपण कॅरोटेड मध्ये आणि ब्रीथिंग लुक लिसन फील म्हणजे आपण बघून इथे मोजणार आहे किती रेस्पिरेशन आहे बाबा. ओके, लोकेट अँड द रिट्राइव्ह द इक्विपमेंट हे झालं. त्याच्यानंतर स्टार्ट CPR CAB फॉर्म्युला. बघा CAB फॉर्म्युलामध्ये काय येणार आहे, C म्हणजे कम्प्रेशन, A म्हणजे एअरवे, B म्हणजे ब्रीथिंग. बरं का, हे झालं. बघा C म्हणजे कम्प्रेशन, एअरवे, ब्रीथिंग झालं. ह्याच्यामध्ये कम्प्रेशनमध्ये हाय क्वालिटी कम्प्रेशन. ओके, कम्प्रेशन आपण देणार आहे. आणि एअरवे म्हणजे काय, ओपन द एअरवे. आणि ब्रीथिंग म्हणजे गिव्ह द रेस्क्यू ब्रीथ, आपण इथे ब्रीथ देणार आहे. ओके, की नोट इन हॉस्पिटल. ओके, पहिला अगोदर कुठला होता, ABC होता बरं का. आता कुठलं आहे, CABD. ओके, कुठला CAB लक्षात ठेवा. ओके, कुठली CAB, हा इथंच आहे बघा. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, CAB ठेवायचं आहे. बघा कॉम्प्रेशनमध्ये आपण काय करणार आहे, पोझिशन कसं देणार आहे पेशंटला आपण एकदम सुपाईन पोझिशन इथे देणार आहोत. ओके, प्लेन झोपणार त्यांनी. ओके, डोकं वरती बरं, पोट वरती लक्षात ठेवा. आणि प्रेग्नंट वुमनला सुपाईन विथ एलिव्हेटेड राईट फ्लँक एरियामध्ये आपण पोझिशन देणार आहे. कोणाला प्रेग्नंट वुमनला. हे झालं. आणि सरफेस कसा झाला पाहिजे, चला बेड घ्या असं म्हणणार की आपण नाही, एकदम कसं फ्लॅट असायला पाहिजे आणि बोर्ड असलं तरी एकदम ओके. आणि बघा पुश हार्ड अँड फास्ट, कसं आहे एकदम हार्डने आपल्याला पुश करायचं आणि फास्ट करायचं. ओके, अलाउ द कम्प्लीट रिकॉईल. ओके, आपल्याला फास्ट द्यायचं म्हणून आपण असं करणार आहे का, नाही, ते रिकॉईल होण्यासाठी आपण काय करणार आहे, अलो करणार आहे. आता एक्झाम्पल माझ्याकडे काय आहे का, काहीच नाही. एक्झाम्पल समजा एक काहीतरी बलूनच आहे. ओके, ज्यावेळी आपण त्याच्यावरती प्रेशर देतो, ओके, म्हणजे ते परत आपण रिलीव्ह केल्यावर ते काय रिकॉल होत आहे, म्हणजे काय परत येणार आहे. जसं पद्धतीने आपलं करायचं आहे. इन एक्झाम्पल मला तुम्ही समजा म्हणजे काय CPR देत आहे. ओके, आता माझं जस्ट आत गेलं की जे गेलेलं आहे, ओके, आपण प्रेशर देऊन ते हात ढकललेलं आहे, ते परत येण्यासाठी आपण काय करायचं, अलो करायचं आहे, म्हणजे थोडा टाइम द्यायचा आहे. ओके, असं नाही की बाबा पटपट असंच फास्टमध्ये करायला. ओके, पुश हार्ड आणि फास्ट आणि अलो द, हे लक्षात ठेवा बरं का, अलो कम्प्लीट द रिकॉईल आफ्टर द कम्प्रेशन, नंतर जे रिकॉईल व्हायला पाहिजे. हे काय कम्प्रेशन बद्दल झालं. बघा हे क्रायटेरिया कसा असणार आहे, क्रायटेरिया बघा, अडल्ट म्हणजे ह्याच्यामध्ये. ओके, CPR मध्ये आपण 8 पेक्षा जास्त वयाला काय अडल्ट म्हणून म्हणतो. आणि चाइल्ड 1 ते 8 वर्ष आणि इन्फंट म्हणजे लेस दॅन 1 इयर. बघा आपण अडल्ट मध्ये काय करणार आहे, एक आपण बघूया. पहिला कुठला आहे, पल्स. बघा अडल्टमध्ये आपण कुठे पल्स चेक करणार आहे, आपण कॅरोटेडमध्ये चेक करणार आहे. अडल्टमध्ये कुठे पल्स चेक करणार आहे, कॅरोटेडमध्ये. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन मेथड कसा असणार आहे, अडल्टमध्ये कसं असणार आहे, बोथ हँडने असणार आहे. ओके, असं का असे, चला हे झालं. हे कुठले, कॉम्प्रेशन मेथड 2 हाताने करणार आहे. आणि डेप्थ म्हणजे आत किती जायला पाहिजे. बघा अडल्टचं इथं परत एकदा मी मेन्शन करतो बरं का, ऑलरेडी लिहिलेलं आहे. ओके, ऑलरेडी मी ते स्लाइड्स घेऊन आलो, तरी पण अडल्टमध्ये कुठली आपण कॅरोटेड. ओके, कॅरोटेड पल्स करणार आहे आणि दोन्ही हात यूज करणार आहे. आणि डीपमध्ये किती, 2 ते 2.4 इंच एवढी आत जायला पाहिजे. आणि रेट किती असायला पाहिजे, 100 ते 120 पर मिनिट बरं का. एका मिनिटाला मिनिमम 100 तर व्हायलाच पाहिजे, मिनिमम 100 तर व्हायला पाहिजे. 120 पर्यंत आपण इथे कॉम्प्रेशन द्यायचं आहे. ओके, लँडवर कुठे, लोअर हाफ ऑफ द स्टर्नम. ओके, इथे आपल्याला द्यायचं असतो. ओके, हे झालं अडल्ट बद्दल. त्याच्यानंतर चाइल्ड बघा 1 to 8 इयर. बघा आपण ब्रेकेल आणि फिमोरल बरं का, सॉरी इथे कॅरोटेड आहे का. ओके, कॅरोटेड आणि फिमोरल यूज करतो आपण ह्याच्यामध्ये, चाइल्डमध्ये. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन किती, एका हाताने करायचं असतं. आणि डेप्थ 2 इंच आहे बरं का, 2 इंच. त्याच्यानंतर रेट 100 ते 120. त्याच्यानंतर हे काय, सेंटर ऑफ द चेस्ट इन अ ब्लू, हे काय निप्पल लाईन. ओके, निप्पल लाईनचं सेंटरमध्ये आपल्याला करायचं आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर इनपटचं बघा, इनपटला ब्रेकेल किंवा फिमोरल, कुठली ब्रेकेल किंवा फिमोरल. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन कसं आहे बघा, त्याच्यामध्ये पण कसं असणार आहे, 2 फिंगर किंवा 2 थंबने. ओके, 2 फिंगर म्हणजे आपण असे देणार. ओके, 2 थंब म्हणजे असे. इन केस ऑफ समजा हेच माझा मोबाईलच काय आहे, बेबी समजा असे. ओके, आपण असे देणार आहोत. ओके, हे झालं 2 थंब किंवा 2 फिंगर असे. ओके, मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. हे झालं. त्याच्यानंतर डेप्थमध्ये किती, 1.5 इंच. आणि रेट किती, 100 ते 120. आणि जस्ट बिलो द निप्पल लाईनमध्ये आपण इथे हे काय लँडमार्क आहे, इथे प्रेशर म्हणजे काय कॉम्प्रेशन देणार आहेत. ओके, मला वाटतं तुमचं लक्षात आलं असेल. एकच मिनटं हे परत एकदा रिव्हिजन करूया. ओके, एकच मिनटं, 0 मिनटं. अरे बापरे,
चला राहू द्या, काय नाही होत. बघा अडल्टचं कुठं आपण कॅरोटेडमध्ये आणि 2 हँडने आणि 2 ते 2.5 ओके 2.4 इंच पकडू शकता तुम्ही. आणि हे तर सगळं सेमच आहे बरं का. रेट किती 100 ते 120 हे झालं. आणि लँडवर्क बघा इथं लोअर हाफ ऑफ द स्टर्नम आणि अडल्टमध्ये अडल्टचं झालं आणि सेंटर ऑफ द चेस्ट ओके निप्पलच्या लाईनमध्ये आणि जस्ट बिलो द निप्पल लाईन हे कशामध्ये इन्फंटमध्ये. आणि लक्ष ठेवायचं काय तुम्हाला पल्स कॅरोटेडमध्ये आणि कॅरोटेड आणि फ्युमोरल आणि इन्फंटमध्ये ब्रेकियल आणि फ्युमोरल हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे 2 हँड इथे 1 हँड आहे, इथे 2 फिंगर किंवा 2 हँड पण आहे बरं का. हँड नाही 2 थंब आहे, 2 थंब. डेप्थ तुम्हाला एवढी लक्षात ठेवायचं आहे. हे झालं मेन काय क्रायटेरिया टेबल. त्याच्यानंतर काय झालं आपलं कॉम्प्रेशन झालं, सी झालं. आता सी नंतर एअरवे बघा ओके. एअरवे आपण कसं देणार आहे ओके ईसी टेक्निक देणार आहे. म्हणजे बघा ई आणि सी एकच मिनटं हां बघा इथे कसं कुठलं आहे बघा हे जॉ थ्रस्ट मॅन्युअर आहे आणि हे चिन लिफ्ट आहे बघा. ह्याच्यामध्ये इथं सी होत आहे ओके सी आणि इथं काय ई. कशामध्ये ई सी मध्ये आपल्याला द्यायचं आहे ओके. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल. ई सी टेक्निक हेड अँड चिन बघा हेड आणि चिन आपल्याला काय करायचं आहे लिफ्ट टेक्निक ही रेस्क्यूसाठी यूज करणार आहे आपण. आफ्टर 30 कम्प्रेशन ओपन द पेशंट एअरवे बघा 30 कम्प्रेशन झाल्यानंतर आपण काय करणार आहे पेशंटचं काय ओपन करणार आहे बरं का. आफ्टर 30 कम्प्रेशन ओपन पेशंट एअरवे आपण इथे ओपन करणार आहे बरं का. हे झालं. याच्यामध्ये 4 नाही बरं का 2 मेथड आहे. एक कुठली असणार आहे हेड टिल्ट बरं का. हे 2 मेथड आहे ओके. थोडी स्लाइड वगैरे थोडी इकडे तिकडे झालेलं असतं बरं का. हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट बघा. हेड काय करायचं वरती ओके टिल्ट करायचं आणि चिन वरती उचलायचं टिल्ट करायचं. ही मोस्ट कॉमनली आपण यूज करणार आहे. कसं कुठे गेलं हां हे बघा हेड टिल्ट बघा. हेड काय केलं आपण टिल्ट खाली घेतलो आणि चिन आहे हे काय केलं लिफ्ट केलं ओके. ह्याला आपण काय म्हणतो चिन लिफ्ट ओके. चिन लिफ्ट काय झालं हेड टिल्ट आणि चिन लिफ्ट हे मोस्ट कॉमनली यूज करणार आहे आपण ओके. त्याच्यानंतर कुठले जॉ थ्रस्ट मॅन्युअर ओके. इफ पेशंट हॅज अ हेड नेक स्पायनल इंजुरी हे इम्पॉर्टंट गोष्ट आहे लक्षात ठेवा. ज्या पेशंटला हेड किंवा नेक किंवा स्पायनल इंजुरी असतो ज्या पेशंटला आपण काय देणार आहे जॉ थ्रस्ट मॅन्युअर आपण देणार आहे. ह्या पेशंटमध्ये काय इझी टेक्निक आपण इथे यूज करतो ओके. लक्षात आला का. चला इथे सी दिसते तुम्हाला आणि इथे ई दिसते ओके. आणि युजर ओके ओके गुडेल एरिया ओके गडेल एरिया वगैरे आपण यूज करू शकतो. पण मोस्ट कॉमन तुम्हाला विचारणारे क्वेश्चन कुठले हेच आहे हेड टिल्ट चिन लिफ्ट आणि जॉ थ्रस्ट मॅन्युअर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर सी ए बी बीला कुठं काय आलं ब्रीथिंग आलं. ब्रीथिंगमध्ये कसं देणार आपण ब्रीथिंग ओके माउथ टू माउथ पण आपण देऊ शकतो आणि एम्बोने पण देऊ शकतो बघा. 21% ऑफ ऑटो डिलिव्हरी होते ज्यावेळी आपण आंबोने काय करणार आहे प्रेशर ब्रीथिंगने प्रेशर देणार आहे ब्रीथिंगसाठी बघा. डिलिव्हर माउथ टू नोज ओके आणि माउथ टू स्टोमा और आंबो बॅग ब्रीथ ओके. एवढ्या प्रकारे आपण देऊ शकतो पण आंबो बॅग एकदम मस्त असणार आहे ओके. त्याच्यानंतर 16% ओटो डिलिव्हर्ड ज्यावेळी आपण स्वतः देणार आहे. आणि व्हेंटिलेशन रेट कसं असणार आहे 10 व्हेंटिलेशन पर मिनिट म्हणजे 10 व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे किती एका मिनिटाला ओके. हे झालं. इच रेस्क्यू ब्रीथ शुड बी डिलिव्हरी आफ्टर एव्हरी 6 सेकंड म्हणजे आपण एक रेस्क्यू ब्रीथ देणार आहे बरं का. आपण काय देणार आहे एक ब्रीथ देणार आहे पण ज्याची काय शुड बी द डिलिव्हरी आफ्टर एव्हरी 6 सेकंड म्हणजे प्रत्येक 6 सेकंड आपल्याला इथे द्यायचं आहे ओके. आणि इच रेस्क्यू ब्रीथ शुड बी द डिलिव्हर ओव्हर द 1 सेकंड जे आपण 6 सेकंड देणार आहे ती किती सेकंडचा असायला पाहिजे 1 सेकंडचा असायला पाहिजे. म्हणजे बघा एक पेशंटला आपल्याला ब्रीथिंग द्यायचं आहे म्हणजे काय रेस्क्यू ब्रीथ द्यायचं आहे मग आपण 6 सेकंडने एकदा देणार म्हणजे आता 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड 5 सेकंड 6 सेकंड 5 6 7 8 सेकंड आहे म्हणजे आपण 1 2 3 4 5 6 सेकंड नाही दिलंय पण जे आपण रेस्क्यू ब्रीथ देतो ते किती विदिन सेकंड म्हणजे ओव्हर 1 सेकंड मध्ये ओके. एका सेकंड मध्ये द्यायचं परत 7 8 9 10 11 12 म्हणजे परत 6 सेकंड सोडून परत दुसरी आपल्याला ब्रीथ द्यायचं आहे ओके. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल ओके. एकदम इझी टॉपिक आहे जे खूप महत्वाचे आहे पॉईंट्स ओके. जेवढंच घेऊन गेलो मी म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार इथे. हे झालं. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन हे पण इम्पॉर्टंट आहे बरं का. इम्पॉर्टंट आहे काय म्हणते बघा कॉम्प्रेशन आणि व्हेंटिलेशन रेशो विदाउट ॲडव्हान्स एअरवे बघा. काहीच ॲडव्हान्स एअरवे नाही आपल्याला फक्त नॉर्मली मेंटेन करायचं आहे बघा. रेस्क्यू इथे एक रेस्क्यूअर आहे इथे 2 ओके. इथे 1 स्टाफ आहे किंवा 2 स्टाफ आहे असं समजू पण शकता तुम्ही. एक किती आहे 1 रेस्क्यूअर आणि 2 रेस्क्यूअर बघा. ज्यावेळी अडल्टमध्ये ओके अडल्ट पेशंटमध्ये रेस्क्यूअर 1 असो किंवा 2 असो काय फरक पडणार आहे का नाही.
अडल्टमध्ये आपण 30:2 फॉलो करणार आहे, म्हणजे 30 कंप्रेशन. ओके, आपण 30 कंप्रेशन देणार आणि 2 व्हेंटिलेशन इथे देणार आहे बरं का. किती? 2 व्हेंटिलेशन आपण इथे देणार आहे. हे झालं कशामध्ये? एक रेस्क्यूअर असेल तर, म्हणजे एक स्टाफ असेल तर. आणि सेम ॲज इट इज दोघं लोक म्हणजे 2 लोक असलं तरी पण, ओके, 2 रेस्क्यूअर असलं तरी पण आपण अडल्टमध्ये 30:2 आपण इथे फॉलो करणार आहे. ओके, लक्षात आलंय का? येस. बघा, त्याच्यानंतर चाइल्ड किंवा इन्फंटमध्ये ही थोडी चेंजेस असणार आहे. एक रेस्क्यूअर असलं तर, बघा काय म्हणतो मी, एकच रेस्क्यूअर असलं तर आपण काय देणार आहे? 30:2. आणि 2 रेस्क्यूअर असलं तर आपण काय देणार आहे? 15:2. ही खूप वेळा विचारलेला सिंगल लाईनर क्वेश्चन आहे. म्हणजे क्वेश्चन असं येतात बाबा की चाइल्ड किंवा इन्फंटला सीपेर द्यायचे आणि 2 रेस्क्यूअर अवेलेबल आहे, मग त्यांनी कुठली रेशो फॉलो करणार आहे कॉम्प्रेशन आणि व्हेंटिलेशनचं? मग तुमचं उत्तर जाणार आहे 15:2. ओके, 15 कॉम्प्रेशन जायचं, त्याच्यानंतर 2 इथे काही व्हेंटिलेशन देणार आहे. ओके, बघा, 2 रेस्क्यूअर स्विच देअर रोल चेंज द पोझिशन. आता 2 रेस्क्यूअर आहे समजा, आता झाला का तुझं? थांब मी येतो असं म्हणणार आहे का आपण? बघा इथं काय म्हणतात आहे, त्याच्यासाठी पण रोल आहे. बघा रूल काय म्हणतात बघा, 2 रेस्क्यूअर स्विच देअर रोल म्हणजे त्यांनी सीपेअर देणार आहे, त्यांनी कसं स्विच व्हायचं किंवा कसा बदलून घ्यायचं, चेंज द पोझिशन कसं करायचं. बघा, ज्यावेळी अडल्ट असलं तर काय करायचं आपल्याला? 5 सायकल आपल्याला कम्प्लीट व्हायला पाहिजे. 5 सायकल किंवा 2 मिनिटांनी तुम्ही इथं काय चेंज होऊ शकता. किती? 5 सायकल व्हायला पाहिजे किंवा 2 मिनिटं. आता समजा चाइल्ड आणि इन्फंट आहे, मग तुम्हाला इथे काय 10 सायकल किंवा 2 मिनिटांनी इथे काय चेंज व्हायचं आहे. ओके, एक सायकल म्हणजे कुठली? 30:2 असली. ओके, आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हेट द एमर्जन्सी रेस्पॉन्सिटिव्ह बॉय द मोबाईल सर्व्हिसने करायचं आहे. ओके, पहिला काय करणार तुम्ही? बघा इथं काय पहिला फोन करणार. अडल्टमध्ये काय करणार? त्याच्यानंतर पहिला फोन करणार, त्याच्यानंतर अडल्टचं सीपीआर देणार. 5 सायकल सीपीआर, चाइल्ड, इन्फंट, फोन. हे म्हणजे ह्याचं म्हणायचं काय इथलं मेन मुद्दा जे आहेत. ओके, आता बघा 2 तुम्हाला पेशंट भेटलेले, एक आहे अडल्ट पेशंट. ओके, एक आहे अडल्ट पेशंट, एक आहे इन्फंट समजा. ओके, इन्फंट पेशंट आहे, दोन्ही पण इलिजिबल आहे सीपीआर साठी. हे दोन्ही पेशंट इलिजिबल आहे सीपीआर साठी. म्हणजे काय? पेशंटचा पल्स पण भेटत नाही आणि ब्रीथिंग पण भेटत नाही आणि पेशंट अनकॉन्शियस आहे, किंवा म्हणजे त्याला काही पण ओरडा किंवा काही पण मारा, त्याला काहीच फरक पडेना. मग तुम्ही नेक्स्ट काय करणार आहेत? म्हणजे काय नेक्स्ट काय करणार आहे? बघा, अडल्टमध्ये आपण काय करतो? अडल्टमध्ये आपण पहिला करणार आहे फोन. म्हणजे काय करणार आहे? आपण कॉल ऍक्टिव्हेट करणार आहे. कशामध्ये? कुठं गेला? अडल्टमध्ये. त्याच्यानंतर आपण काय करतो? बघा, फोन कॉल केलं आपण, त्याच्यानंतर सीपीआर करणार आहेत. ओके, पण इन्फंटमध्ये असं करणार आहे का आपण? नाही. पहिला आपण इन्फंटमध्ये सीपीआर देतो. सीपीआर दिल्यानंतर कुठं गेलं? त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? फोन किंवा कॉल ऍक्टिव्हेट करायचंय. फोन किंवा कॉल ऍक्टिव्हेट म्हणजे ऍक्टिव्हेशन वगैरे द्यायचं आहे. ओके, फक्त एवढी लक्षात ठेवा, इन्फंटमध्ये आपण पहिला सीपीआर देतो. ओके, चला, हे झालं साइन ऑफ रिटर्न. बघा, रिटर्न काय? व्हेंटिलेशन आणि सर्क्युलेशन. ओके, बघा काय साइन ऑफ रिटर्न, व्हेंटिलेशन आणि सर्क्युलेशन दिल्यावर कसं आपल्याला कळणार आहे? बघा, पेशंट काय करणार आहे? स्ट्रगलिंग मुवमेंट. म्हणजे त्याला काहीतरी बाबा स्ट्रगल करतोय पेशंट, कशासाठी? ब्रीथिंग घेण्यासाठी वगैरे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह बॉडी कलर. बॉडी कलर इथे थोडी सायनोसिस वगैरे झालेलं असतं, ते पण इम्प्रूव्ह होणार. आणि रिटर्न काय? स्ट्रॉंग पल्स. ओके, इथे कसं आपल्याला स्ट्रॉंग पल्स भेटणार आहे. आणि कसं होतं? इथं पल्सलेस होता, म्हणजे काय? पल्स आपल्याला फील होत नव्हते, मग तिथे आपल्याला पल्स स्ट्रॉंग मध्ये भेटू शकतो. आणि रिटर्न ऑफ द सिस्टोलिक ब्लड प्रेशर पण आपल्याला इथं भेटतो. ओके, आणि कुठलीही किती डबल झाले. ओके, हे तुम्हाला एकच मिनिट काय करतो? एकच मिनिट हे एकच आहे बरं का. हे झालं. आता काय दिलेलं इथं? पार्शियल काय असणार आहे? एंड टायडल CO2 आहे ना, कार्बन डायऑक्साईड. ओके, हे मोर देन 40 असलं तर काय? बाबा पेशंट बरं होतंय. म्हणजे काय म्हणू शकतो आपण? पेशंटला सर्क्युलेशन रिटर्न होतंय असं आपल्याला इंडिकेशन भेटणार आहे बरं का. हे मोर देन 40 असलं तर. लक्षात आलं का? हे साइन ऑफ रिटर्न, व्हेंटिलेशन आणि सर्क्युलेशन. ओके, पटकन एकदा रिव्हिजन करून घ्या. बघा, सीपीआर म्हणजे आपण बघितलं, हे इमर्जन्सी लाईफ सेव्हिंग प्रोसिजर असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये हार्ट आणि ब्रीथिंग ज्यावेळी स्टॉप होतो, आपण सीपीआर देतो. सीपीआर दिलं की पेशंटला O2 प्रोव्हाइड होणार आहे. आणि बायोलॉजिकली डेड पासून इथे आपण प्रिव्हेंट करतो. आणि बायोलॉजिकली डेड हे 4 ते 6 मिनिटमध्ये होतो, ज्यावेळी पेशंटला म्हणजे व्हायटल ऑर्गन्सला O2 भेटत नाहीये. हे झालं. त्याच्यानंतर जे इंडिकेशन्स असणार आपण बघितलं, कुठली कार्डियक अरेस्ट मधला आणि रेस्पिरेटरी अरेस्ट मधला. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपण असेसमेंट बघितलं, म्हणजे जे पेशंट कसं भेटणार आपल्याला
आपल्याला ज्यावेळी CPR आपण प्रोव्हाइड करणार आहे. ओके, मेन कुठली असणार आहे, एक असणार आहे आपण या, दुसरे असणार आहे कॅरोटिड पल्स अब्सेंट असणार आहे बरं का, अब्सेंट आणि डायलेटेड पिपिल, म्हणजे बाकीचं तर आपण माहितीच आहे. ओके, अनकॉन्शियस, सायनोसिस, फिट्स, ओके, कूल स्किन, हे सगळं झालं. त्याच्यानंतर जे आउट ऑफ हॉस्पिटलमध्ये आपण सर्वायवल चेन कसा फॉलो करणार आहे, पहिला इमर्जन्सी ऍक्टिव्ह म्हणजे रेस्पॉन्स टीमला ऍक्टिवेट करणार आहे, त्याच्यानंतर हाय क्वालिटी CPR देणार, त्याच्यानंतर डिफिब्रिलेशन, AED वगैरे, आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्स रिसर्चिटेशन वगैरे रिकव्हरी, हे झालं आउट ऑफ द हॉस्पिटल असेल तर. आणि इथे काय करणार आहे आपण CPR मध्ये सिक्वेन्स CAB म्हणजे कुठले, आपलं कंप्रेशन, एअरवे आणि ब्रीथिंग असं मेंटेन करणार आहे. आणि CPR द्यायच्या अगोदर आपण व्हेरीफाय करणार आहे, हा बाबा ही प्लेस बरोबर आहे का, म्हणजे व्यवस्थित आहे का, असं नाही की मग आमच्यावरतीच काहीतरी पडून आपलं सगळ्यांचं डेड होईल. ओके, असं नाही, म्हणजे सेफ असायला पाहिजे. ओके, इन केस ऑफ हायवेवरती तुम्ही CPR देता, हे सगळं चुकीचं, म्हणजे काय आपल्याला सेफ्टी बघायचं आहे, साईडला येऊ शकतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला चेक रेस्पॉन्स, पेशंट रेस्पॉन्स बघायचा आपल्याला, हा बाबा पेशंट बरा आहे का नाही विचारायचं, त्याला शाउट करायचं, ओरडायचं आहे आणि थप्पड मारायचं, हे झालं. आणि नियर कोणी असेल तर आपण हेल्प मागू शकतो आणि ऍक्टिव्हेट करायचं आहे, म्हणजे नियर कोणी असेल तर त्यांना बोलून ऍक्टिव्हेट करायला सांगायचं आहे काय इमर्जन्सी रेस्पॉन्स टीमला. आणि त्याच्यानंतर AED असेल तर हे करू शकतो. आणि चेक पल्स आणि ब्रीथिंग ही 5 ते 10 सेकंड मध्ये करायचे, आणि मिनिमम 5 आणि मॅक्सिमम 10 सेकंड. ओके, पल्स मध्ये आपण कॅरोटिड इथे चेक करणार आहे अडल्ट मध्ये, आणि ब्रीथिंग पण आपण इथे चेक करणार आहे. ओके, हे झालं CAB झालं ना, कंप्रेशन. ओके, हे झालं 2010 पेक्षा हे ABC होता, आता CAB आपण फॉलो करतोय. हे झालं कंप्रेशनमध्ये आपण काय पेशंट असं सुपेन पोझिशनमध्ये असणार आहे. इन केस ऑफ प्रेग्नंट वुमेन असेल तर सुपेन विथ एलिव्हेटेड राईट फ्लँक एरिया असणार आहे. आणि सरफेस तर कसं असणार आहे, एकदम फ्लॅट असणार आहे. आणि आपण पुश हार्ड करणार आहे आणि फास्ट करणार आहे, 100 ते 120 पर्यंत पर मिनिटमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. आणि एवढं लक्षात ठेवायचं की जे आपण कॉम्प्रेशन केलेले जे रिकॉईल व्हायला पाहिजे आफ्टर कॉम्प्रेशन, हे झालं. त्याच्यानंतर आपण क्रायटेरिया हे सगळं बघितलं, पल्स कुठे चेक करायचं, बच्चूमध्ये, इन्फंटमध्ये आणि अडल्टमध्ये, आणि किती हाताने आपण करतो, आणि डेप्थ किती आत जायला पाहिजे, सगळं आपण बघितलं. त्याच्यानंतर हे काय एअरवे मध्ये आपण काय हेड टिल्ट, चिन लिफ्ट हे बघितलं, आणि हे गोडेल एअरवे हे झालं. त्याच्यानंतर जॉ थ्रस्ट मॅन्युअर, हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, जॉ थ्रस्ट मॅन्युअर आपण कधी देणार आहे, हेड नेक स्पाइनल इंजुरी असेल तर पेशंटला, हे दोन्ही बघितलं, ही इम्पॉर्टंट. ओके, हे मेजर वेस्ट क्वेश्चन मध्ये येऊ शकतात, इम्पॉर्टंट आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर ब्रीथिंग मध्ये आपण काय, आपण माउथ टू माउथ असू शकतो, माउथ टू नोज, माउथ टू स्टोमा, अंबू बॅगने पण देऊ शकतो. अंबू बॅगने दिलं तर 21% जाणार आहे O2, आणि आपण स्वतः दिलं तर 16% O2 डिलिव्हरी होणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर व्हेंटिलेशन रेट कसं फॉलो करायचं आपल्याला, 10 व्हेंटिलेशन पर मिनिट, एवढं लक्षात झालं. एकदम इम्पॉर्टंट काय, एक रेशो असेल तर आपण कसं फॉलो करणार आहे, कॉम्प्रेशन आणि व्हेंटिलेशन रेशो. अडल्टमध्ये तर काही असू द्या, एक म्हणजे काय 30:2 असणार आहे. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे, चिल्ड्रन किंवा इन्फंटमध्ये 2 रेस्क्यू असलं तर आपण 15:2 इथे फॉलो करणार आहे. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपण पोझिशन चेंज कसं करणार आहे, अडल्टमध्ये 5 सायकल व्हायला पाहिजे किंवा 2 मिनिट व्हायला पाहिजे, आणि चाइल्ड आणि इन्फंटमध्ये 10 सायकल व्हायला पाहिजे किंवा 2 मिनिट व्हायला पाहिजे. आणि जे ऍक्टिव्हेट करणार आहे, ओके सॉरी, जे ऍक्टिव्हेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टम बाय द मोबाईल डिव्हाइस कसं करणार आहे, अडल्ट असेल तर आपण काय करणार आहे, अगोदर कॉल ऍक्टिव्हेट करणार आहे, इमर्जन्सी सिस्टमला ऍक्टिव्हेट करणार आहे. इन केस ऑफ बच्चो असेल तर आपण पहिला CPR देतो, सायकल कंप्लीट करून नंतर आपण इथे फोन कॉल करणार आहे. ओके, चला, मला वाटतं एवढे लक्षात आलेलं आहे. हे काय, ही साइन ऑफ रिटर्न बघा, स्ट्रगलिंग मुवमेंट झालं, इम्प्रूव्ह बॉडी कलर झालं, रिटर्न ऑफ अ स्ट्रॉंग पल्स आपल्याला भेटले, आणि सिस्टमॅटिक ब्लड प्रेशर पण इथे भेटतंय. आणि हे काय, ET म्हणजे काय, पार्शियल एंडटायडल कार्बन डायऑक्साईड, हे 40 पेक्षा जास्त असेल तर हे काय, सर्क्युलेशन म्हणजे एकदम रिस्टोर होते बाबा, असं आपल्याला इथे करणार आहेत. ओके, चला, आता शेवटचं काय, जे प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता कुठली, ही आपलं MNO सिलेक्शन झोनचं सिरीज झालं. त्याच्यानंतर CNA CPD बद्दल पण इथे इन्फॉर्मेशन आहे, आणि टार्गेट CHO सिरीज झालं. त्याच्यानंतर CHO PYQ आणि ब्रह्मा सिरीज, आणि नॉर्शिट नॉनचं पण काही. ओके, हे प्रिलिम्स एक्झाम्स आहे बरं का. आणि अजून काय याच्यामध्ये त्रिशूला सिरीज झालं, आणि DMER DHSचा PYQ पण अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही बिंदासपणे याची फायदा घेऊ शकतात, आणि जो तुमचा मित्रमैत्रीण कोणी असेल तर त्यांना शेअर करू शकतात बरं का. व्हिडिओला काय करायचं, लाईक करायचं, कॉमेंट करायचे, आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे, आणि त्याच्यासोबत अजून काय, सबस्क्राईब करायचं. ओके, चला, मग याच्यापेक्षा अजून जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जे नॉर्शिट 10ची मेन्समध्ये आणि आपलं DMER DHS मध्ये आपल्याला भेटू शकते, जे इम्पॉर्टंट टॉपिक आपण ह्या सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके, चला, क्लास बघताना 100% तुम्हाला नोट्स बनवायचं आहे बरं का. चला, मग आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. धन्यवाद.